जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन बुवाने केलेलं आहे. पण तत्पूर्वी बुवा जे काही बोलले ते थोडासा जास्त काही उपयोग नाही, थोडाफार घेतला. काय सांगितलं मी पहिला मुद्दो की रूपकाच्या आधी जी गाणी घेतलंय बुवा, रूपकाच्या मध्ये मी गाणी घेऊन यायचं, रूपकाच्या अगोदर गाणी घेतलंय, बरोबर की नाही? आणि ती जी गाणी घेतलं एवढं जर तुमचं माझ्यासाठी त्या गाण्याचा अर्थ सांगा, मेरे नाही ना त्या गाण्याची तुम्ही अर्थ सांगा जरा. रूपकात मी गाणी घेऊन आहे, रूपकाच्या अगोदर गाणी घेतली. आता राहिला मुद्दा दुसरो की मालवणी तो अपमान केला असं काहीतरी बोललात तुम्ही. पण मालवणी असल्याचा जो माका एकट्याकडे नाही ते सगळ्याचे जमले की ना मायबा भजन शिक या सर्वांचा पण बोलायचा आता तर प्युअर मालवणी बोलायचा, मधी मालवणी आणि मधी शुद्ध मराठी ह्या नाही चालायचा, बरोबर काय नाही? मालवणी बोलायचा. तो चुकता तो माणूस आणि चुका करून सुधारता तो देव माणूस. ठीक आहे. त्याच्यानंतर बरीचशी बुवानी गाणी पण घेतलेली. एकच राजा, खरोखरच चांगल्या प्रकारे बुवानी सांगितलं. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आज या ठिकाणी घेते नामस्मरण भजन करतोय त्याच आपण काही केलं नसतं, बरोबर की नाही बुवा? म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण हे भजन कीर्तन करतोय. अरे देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले, देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे माझे एकच राजे म्हणजे छत्रपती शिवराय माझे, छत्रपती शिवराय माझे, छत्रपती शिवराय माझे. जाणता राजा माझा एकच होऊन गेला, जाणता राजा माझा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानांमध्ये नाव करून गेला, इतिहासाच्या पानांमध्ये नाव करून गेला आहे. म्हणजे परिस्थिती बदलत चालली आहे. खरोखरच सांगायला अतिशय वाईट वाटतं की आज त्या इतिहासाच्या पुस्तकामधूनही आपल्या महाराजांचं एक पान कमी होत चाललंय, बरोबर की नाही? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण गडांवर जातो, आपल्या प्रियसी घेऊन जातो, काय करतो तिथे जाऊन? हा, बरोबर. हे कुठेतरी थांबलं पाहिजे मंडळी, कारण आज 350 वर्ष होऊन गेली तरी आज आपले किल्ले या ठिकाणी खूप दुर्दशा होत चाललेली आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून बुवानी मगाशी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं घेतलंय त्यात बुवा काय म्हणता तुम्ही? एकूच काय म्हटलं ते? एकची राजा, सॉरी एकची राजा नाही, एकच राजा. बघा ऐका जरा, ढोलकीची लेवल द्या जरा, पेटीचा आवाज वाढवा थोडंसं पुढे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या किल्ल्यावर. माझ्या
100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. या ठिकाणी मगाशी मी सांगितलं की या गावचे सुपुत्र आणि आमच्या उरसगावचे जावई भाऊजी, आमचे भाऊजी शिर्के भाऊजी यांच्याकडून हे तुम्हाला मंडळाच्या वतीने या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. ठीक आहे. बरंच काय काय बुवा बोलले, प्रियसीचा काहीतरी सांगितले नाही, पण अशी गंमत झाली मंडळी. बुवा काही गेले काय सांगितले नाही बुवानी की वडाच्या झाडाखाली बसलेले, पण मी या वडाच्या खाली झाडाखाली बसले, पण तुम्ही काय कशा होतास? अहो बुवा तुम्ही कशा होता? म्हणलं मी वडाच्या झाडाखाली होतोय, पण बाजूक एक पिंपळाचं झाड होतं, त्या झाडाखाली हे होते. काय गंमत झाली, बुवा आपल्या प्रियसी घेऊन बसलेले होते. त्यांनी मस्तपैकी आपल्या प्रियसी त्यांच्या डोक्यावर होता, आपल्या बुवांच्या इथे छातीवर ठेवलेला होता. आणि ती प्रियसी सांगता की खूप मला बरं वाटतंय, काहीच खूप तुझं घट्ट आहे, पण ह्या विचारावर कोणा म्हणता काहीच काही घडवत मग तंबाखूची पुडी लागतात. ठीक आहे. तंबाखूची पुडी लागता म्हणायला लागली, मनात म्हणत झाला. नंतर बुवानी त्याच्या समोर दोघांनी नजरेसमोर नजर केलेली आणि बुवा प्रियसी आपल्या काय सांगतात, प्रियसी तुझ्या या डोळ्यामध्ये मला पूर्ण अख्खं जग दिसतंय, अख्खं जग दिसतंय. म्हणतोक्षणी जो वर ते झाडाला होतो आमच्या शेजारचा एक झोरा त्याची चुकलेली होती, तो झोरा चुकलेली होती, शोधित कंटाळलेलो होतो. वर त्या ज्या बुवा पिंपळाच्या झाडाखाली बसले होते त्या झाडावरती तो वर बसलेलो होतो आणि ह्याची कारणं सगळी बघी होतो. बुवानी म्हटल्यानी की तुझ्या डोळ्यामध्ये मला पूर्ण जग दिसतंय. इतक्या म्हटल्याबरोबर जिने वरसूनची उडी मारली आणि खाली दोघांच्या मध्ये येऊन पडलो. म्हणायला लागलो तुका जर याच्या डोळ्यात जर जग दिसत असाल तर कालपासून म्हणालो माझी म्हस हरवली असाची मला जरा सोडून दे. बरोबर काय नाही बुवा? तुम्ही सांगितलं वडाच्या झाडाखाली आम्ही बसलेलो, पण माझं पिंपळाचं झाड आहे तुम्ही विसरला, त्याच्या खाली तुम्ही होता. तुम्ही काय काय बोलले. त्याच्यानंतर काली महिना दिसतेस कशी व सगळ्या गाण्यांची तुम्ही काय या केलं, कालू महिना म्हटलं, कालू महिना. ऐका गाणं कसं आता. काली महिना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. काली महिना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला धन्यवाद. त्याच्यानंतर बराच काय काय बोलले बुवा, पण बुवा खरोखर मनापासून सांगतोय एक गोष्ट तुमची मला वाईट वाटली, म्हणजे अक्षरशः तुमचं सकाळ उठा कोणी तोंड बघू नये. काय सांगितलं बुवानी बघा, या ठिकाणी बघा श्री मंगेश गावकर आणि अक्षय मिस्त्री साऊंड सिस्टीम उटवणी यासोबत माझ्यासाठी मंतपाठी आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. काय सांगितलं तुम्ही, भजन चांगला केला, सगळा काय चांगला, पण कैलास राणा शिवचंद्र मोदीजी ही सुरुवातीला प्रार्थना घेतली मंडळी, ती काय सांगलेली जुनी झाली म्हणाली. पण
तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जुनं हे सोनं असतं, बरोबर की नाही? माझ्या गावची ग्रामदेवता सिद्धेव रामेश्वर आणि हिंगलोक गावची ग्रामदेवता सिद्धेव रवनाथ, बरोबर की नाही? यांना कुठेतरी जागृत करण्यासाठी मी ही प्रार्थना घेतली आणि तुझी नाट फोडण्यासाठी म्हणून समजला की नाही? आणि तू म्हणते जुना झाला. आज आपण जे तुम्ही आम्ही जे अभंग म्हणते बुवा, बोधराय वय असते, आपण जे तुम्ही आम्ही जे अभंग म्हणतो, जवळजवळ 400-450 वर्ष होऊन गेली, ते आज आपण अभंग म्हणतो, ते नाही जुने झाले काय? ते पण जुने झाले नाही. पण त्यावेळी संतांनी जे अभंग लिहून ठेवले, पण किती वर्ष या पुढे अजून किती जरी पिढ्या आल्या तरी ते अभंग जुने होणार नाही. ते नवीन ते नवीनच असणार, कारण जुनं ते सोनं असतं, जुनं ते सोनं असतं. ठीक आहे, गजराला सुरुवात करतोय त्यापूर्वी खूप काय काय बोललेले आहेत. आपल्या आजोबांचं सांगितलं, खरोखर बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनेक नामवंत दशावतारी कलावंत होऊन गेले, पण आपल्या आमच्या आकेरी गावची शान कैलासवासी पांडुरंग डांबरेकर असे दशावतारी पुन्हा होणे नाही, खरोखरच. पण आजाचा चांगला सांगितलं, पण आजाचा कायच घेतलाय नाही. निदान काहीतरी काय घेतला म्हणजे गुण आजांचे नाही. खरोखरच बुवा सांगतोय, आज कुठेही जरी गेला तरी पांडुरंग डांबरेकर हे नाव आदराने घेतलं जातं. राजा हरिश्चंद्र तारामती या नाटकातील विश्वामित्राची जी भूमिका आहे ती पांडुरंग डांबरेकर यांनीच करावी. राजाची भूमिका आहे ती पांडुरंग डांबरेकर मौलींनी करावी. खरोखर बुवांनी सांगितलं, कारण आमच्या आकेरी गावची शान आहे ती बुवा. असे अनेक कलाकार आज त्यांच्या मागून घडतायत. आमचे बाबली काका आकेरकर असतील, त्यांचे पुत्र शरद नाईक, भरत नाईक, असे अनेक नामवंत दशावतारी कलावंत या आमच्या आकेरी उमरस गावामध्ये घडतायत. त्याच्यानंतर बुवांनी आत्ताच हल्लीच एक 8-10 दिवसापूर्वी आपल्या संगीत क्षेत्रामध्ये एक नामवंत असे भजनी बुवा कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांचं निधन झालं. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लावो अशी मी या रामेश्वराची प्रार्थना करतो. बुवांनी मगाशी श्रद्धांजली गीत घेतलं. या ठिकाणी थोडक्यात एक चरण घेण्याचा प्रयत्न करतोय बुवांना श्रद्धांजली बोलून. आणि त्यानंतर आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये आर्यसन हॉटेलच्या समोर खरोखरच एक चांगले भजनी बुवा म्हणायला हरकत नाही, उत्कृष्ट असे भजनी बुवा केवसकर बुवांचे शिष्य आहेत ते भूषण देसाई यांचंही अपघातामध्ये निधन झाले. परमेश्वर त्यांच्याही आत्म्याला चिरशांती लावो अशी या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. दीपक चव्हाण बुवांनी जो अभंग गायला तो अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो गजर अजरामर झाला. आणि त्या गजराचं प्रक्षेपण माझ्या माहितीप्रमाणे टीव्हीवर सुद्धा झालेलं होतं. कारण खरोखरच अप्रतिम अशा प्रकारचा गजर बुवांनी ज्यावेळी आपल्या मुंबईवरती 2008 साली 26/11चा जो हल्ला झाला, त्या हल्ल्यावर त्यांनी तो गजर रचलेला होता. या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न करतोय. मुंबईचे या रक्षण करण्या, मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती र. शनी जवान शूरवीरा,
तुम्ही गजर घेतला, पण बोलता बोलता बोलून गेला काय तर सैनिक आपले मरत, पण बुवा आपले सैनिक कधी मरत नाही, तर आपल्या देशासाठी देशसेवा करते शहीद होतात बुवा. बरोबर अमरही होत. तर बुवा आपले जवान आहेत, आज त्यांच्यामुळे आपण इथं ही भजन सेवा नामस्मरण करतोय. व राग नाही मा म्हणजे जेवर असं पाहायचं राजी दिसल्या. या ठिकाणी गजराला एक गाणं घेऊन फक्त गजराला सुरुवात करतोय. या ठिकाणी गाणं घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा आपल्या भारत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक गाणं घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या राजगडावर, एक त्या राजगडावर, एक चौदार या ठिकाणी बघा पारितोषिक आहे आमच्या उमरसगावचे ग्रामपुरोहित सन्माननीय श्रीपादजी सादले यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, तसेच आमचे तबलावादक शुभम नाईक यांच्यासाठी 100 रुपये, तसेच भूषण परब यांच्यासाठी 100 रुपये, झांजवादक निहाल नाईक यांच्यासाठी 100 रुपये, एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आणि मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रवीण मेजारी आता जे या ठिकाणी मी ते गाणं सादर केलं बाबासाहेब आंबेडकरांवर, त्या गाण्यासाठी माझ्यासाठी 50 रुपये, या काय नाव मनोज जाधव यांच्याकडून माझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन नक्कीच करेल.
मगाशी बुवानी सांगितलं अनेक नवनवीन गाणी येतात, बरोबर आहे. त्याच चालीवर आपण बुवा लोक गजर घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. काही गाण्यांची फरमाईश आहे ती गजराच्या माध्यमातून पूर्ण करेल. या ठिकाणी पहिल्यांदा आधी गजराला सुरुवात करतोय. बुवा उशीर नाही माझा, ठीक आहे. आपण काहीतरी यांना देणं पाहिजे म्हणून अनेक त्यावेळी बघा आज आपण हे जे भजन कीर्तन करतोय ते आपल्या संतांची कृपाने आपल्या आई वडिलांची पुण्य, बरोबर की नाही. म्हणून आज आपण या मानाच्या नारदाच्या गादीवर बसलोय आणि त्यावेळी संतांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन आज आपल्या या कोकण भूमीमध्ये ज्यांनी डबलबारीचं मोह रवलं असं आमचे कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, परशुराम बुवा पांचाळ, वामन बुवा खोपकर असे कित्येक नामवंत भजनी बुवांनी आज या डबलबारीचं मोह रवलं, बरोबर की नाही. आणि आज कलियुगामध्ये माणूस काय करतो याचं थोडक्यात या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बहुत जन्माचा शेवट नरह देह सापडे अवचट येथे वर्तावे चौकट नीती आणि न्याय. म्हणजे मनुष्याचा जन्म वा मंडळी शेंड्याघरचा फळ असा कित्येक योनीमधून फिरून येऊन आज आपल्याला हा देह मानव मिळाला आहे. म्हणून एखाद्या माणसात बघा तुम्ही कुत्र्याचा आवाज काढून सांगा तो काढतो, मांजराचा आवाज काढून सांगा काढतो, बैलाचा आवाज काढून सांगा काढतो, पण एखाद्या बैला किंवा कुत्र्याला सांगा मी माणसाचा आवाज काढ म्हणून ते का नाही जमाचा, कारण तो त्या योनीमधून जाऊन येऊन यायचा.
आज माणूस आज त्या योनी सर्व योनीमधून फिरून इलेला असा म्हणून तो प्रत्येक प्राणी वाटतो तो आवाज काढता. आणि या दोघांमध्ये फरक एवढंच असा की माणसात देवानी माणसात इतर प्राण्यांपेक्षा माणसात बुद्धी आणि वैखरी, तर वैखरी म्हणजे जी ही दोन गोष्टी प्राण्यांपेक्षा माणसात दोन गोष्टी एक्स्ट्रा दिलेल्या असत. कारण काय तर वैखरी कशासाठी तर या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आणि बुद्धी म्हणजे या परमेश्वराची ओळख घेण्यासाठी. म्हणून या दोन गोष्टी देवाने या माणसाला एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. बरोबर की नाही? ज्यावेळी ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली, ज्यावेळी ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली त्यावेळी सर्व देव प्राणी मात्रांना एकत्र बोलावण्यात आलं. सर्व देवदेवतांनी सर्व प्राणी मात्रांना एकत्र बोलावलं आणि प्रथम पहिल्यांदा आला तो म्हणजे माणूस. माणसाने विचारलं की देवाला विचारलं या ठिकाणी या मृत्यूलोकाच्या ठिकाणी मला माझं आयुष्य किती. तर देवानी सांगितलं या मृत्यूलोकाच्या ठिकाणी तुझं आयुष्य म्हणजे फक्त 40 वर्ष. 40 वर्ष सांगितल्याबरोबर तो माणूस म्हणालो इतके योनी फिरान येऊन सुद्धा मला फक्त 40 वर्ष आयुष्य मला म्हणालो वाढवलं या. तेव्हा देवाने सांगितल्याने आम्ही त्याचा विचार करतो नंतर तुमका सांगतो. म्हणून त्यानंतर ही लोक कोण गाढवाने विचारले की या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आपला आयुष्य किती. त्यावेळी देवानी सांगितलं तुका पण 40 वर्ष आयुष्य. 40 वर्ष आयुष्य म्हटल्याबरोबर त्या देवानी सांगितलं गाढवाने सांगितलं की माका 40 वर्ष आयुष्य नको असा. कारण सगळे लोक माझ्याकडनं काम करून घेतले, ओझी उचलून घेतले, त्यापेक्षा म्हणालो माझी 20 वर्ष कट कर. 20 वर्ष कट कर म्हटल्याबरोबर देवांका परत विचार पडलो ही 20 वर्षात आहे का कोणाला देऊची. ते माणूस बाजू होतो तो म्हणालो माका 20 वर्ष दिली. म्हणून माणसाची झाली किती 40 20 60 वर्ष. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला गेलो बैल दिल्याच्या नंतर बैलांनी विचारलं किती वर्ष आयुष्य. तर ते काही देवाने सांगितलं की तुका पण 40 वर्ष आयुष्य. त्यावेळी बैल पण म्हणालो नको माका 40 वर्ष नको माझी 20 वर्ष कट कर. कारण लोक माका राब राबायतले माझ्या नांगर ओढूला येतले. त्यावेळी म्हणालो माझी पण 20 वर्ष कट कर. ती 20 वर्ष कट केल्याबरोबर परत देव म्हणाले ही 20 वर्ष कोणाला देऊची. तर बाजू माणूस होतो तो म्हणालो माका दी. म्हणजे माणसाची झाली किती 80 वर्ष. आणि शेवट तो म्हणजे कुत्र्याकडे देवाने सांगितलं तुका पण 40 वर्ष. पण त्यावेळी त्या कुत्र्याने दात सांगितलं की माका 40 वर्ष नको माझी पण 20 वर्ष कट कर. ती 20 वर्ष माणसा केली. म्हणजे माणसाची झाली किती एकूण 100 वर्ष. म्हणून बघा मंडळी पूर्ण तारुण्यामध्ये माणूस 40 वर्ष आपलं आयुष्य आहे ते तारुण्यात जगतो. त्याच्यानंतर जी पुढची 20 वर्ष आहे म्हणजे कोणाची गाढवाची मुलांसाठी राब राबतो पैसा कमवतो ती 20 वर्ष म्हणजे ती गाढवाची. त्याच्यानंतर पुढची 20 वर्ष म्हणजे कोणची बैलाची. मुलांची लग्न झालेली असतात जा काही सांगतात का फक्त मान हलवची लागतं बैलासारखी ती 20 वर्ष म्हणजे बैलाची. आणि शेवटची रवलेली 20 वर्ष म्हणजे कुत्र्याची 20 वर्ष. पैसो सगळा काही असा पण सुने दिलेले असतात लग्न झालेली असतात दिलाची. सुने जे काय सांगतात का ऐकायचा लागता. काहीतरी एका कोपऱ्यात हतरून दिलेला असा नाडाचा उडे तरी जेवणाचा त्या कुत्र्यासारखं आयुष्य काढायचं लागतं. ती 20 वर्ष म्हणजे कुत्र्याची 20 वर्ष. आटप नाही ठीक आहे. मनोरंजन 100% होणार झालेलं आहे पण थोडंफार काहीतरी समाज प्रबोधनही केलं पाहिजे त्या उद्देशाने या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे. Thank you.
माणूस असा आपल्याला वाटत असाल तर कित्येक उदाहरण आपल्या समोर आहेत मंडळी. बघा, सुशांत सिंग राजपूत, आज एवढा सर्व त्याच्याकडे पैसो धनदौलत सर्व काही होता, पण आत्महत्या करूनची गेलेली श्रीदेवी, अशी कित्येक उदाहरणं असत. त्यामुळे ज्याच्याकडे पैसो असा तो या जगात सुखी माणूस नाही. या जगात जर सुखी माणूस कोण असा तर ज्याने आपल्या आई वडिलांची सेवा मरेपर्यंत केली, तो या जगात सर्वात सुखी आणि श्रेष्ठ माणूस आहे. सर्वात सुखी आणि श्रेष्ठ माणूस आहे. त्याप्रमाणे काय म्हणताय, नश्वर आहे देवा त्याचा नाही रे भरवसा. देह आपलं नश्वरा, कधी काय होईल किंवा सांगता येत नाही. कारण सकाळी बोललेला माणूस संध्याकाळी दिसत नाही. उदाहरणार्थ मगाशी मी सांगितलं भूषण देसाई, तर आमचे बुवा निलेश सेली बुवा दोघेही क्लासवर गेले होते. येताना ते आपल्या घरी आले आणि आमचे बुवा जेव्हा आपल्या घरी आले तेव्हा संध्याकाळी मोबाईल ओपन करून बघतात तर संध्याकाळी बातमी होती. त्यामुळे देह नश्वर असा कधी कोणा काय सांगितलं नाही. भरावे परी कीर्ती रूपे उरावे, मागणं पण तरी आठवण काढू होईल. काय अरे केशव मोहिते बुवा बरं होतं, अशी कोणीतरी आठवण काढू होईल. नाहीतर गेलो तो बारा झाला, या कोणी म्हणता कामा नये. त्यामुळे चांगली आठवण काढू होईल म्हणून म्हणतोय बघा. दोन गाणी घेतो आणि